नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. अवघे काही तास उरलेत. जेफ्री एप्स्टीन त्याच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या फाईल बाहेर येणार आहेत. आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी हे सांगितलं, की ह्यामुळे देशातलं आपल्या सरकार गडगडू शकतं. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना राजीनामा द्यावा लागू शकतो. आणि म्हणून माझ्याकडे आहेच न्यूयॉर्क टाइम्सचं सबस्क्रिप्शन. तिथले आंतरराष्ट्रीय लेख मी वाचतच असतो. काही प्रेक्षकांना विनाकारण जसं वाटतं, की राष्ट्रीय पातळीवरती जे विश्लेषण होतं, त्याचं मी वापर केला. ते पण तेच सोर्सेस वापरत असतात जगभरातले. CNN आहे, BBC आहे, न्यूयॉर्क टाइम्स आहे, इकॉनॉमिक टाइम्स आहे, बिझनेस स्टँडर्ड आहे, वगैरे, वगैरे. आणि तो एक सोर्स असल्यामुळे याचा अर्थ असा होत नाही, की एकाच दिवशी ते विषय सारखे आले म्हणून ते कोणाचे तरी पाहून केलेले आहेत. त्याचा तौलानिक अभ्यास करून आणि मी खात्रीनं तुम्हाला सांगतो, की प्रादेशिक भाषेमध्ये किमान मराठीमध्ये तर मी खात्रीनं सांगू शकतो, की नीट अभ्यास करून कुणी मांडत नाहीये. सो जेफ्री एप्स्टीन ह्या व्यक्तीबद्दल गूढ व्यक्ती आहे हो. तो जिवंत राहू नये याची किती व्यवस्था केली असावी. त्याला 2005 मध्ये शिक्षा झाली. काय ती 12-13 वर्षाची झाली असेल. किरकोळच, कारण त्याला जेलमध्ये ठेवलं, कन्फाइनमेंटमध्ये ठेवलं, पण तिथे त्याला काही असं फार सक्तमुजुरीचं वगैरे काम नाहीये. बरं, त्याला जिथे ठेवलं त्या बराकीमध्ये सगळ्या बाजूनं कॅमेरे लागलेले आणि 24 तास गार्डचा पहारा आहे. अशाही वेळेला 2019 मध्ये एका छान सकाळी बातमी येते, की जेफ्री एप्स्टीननं आत्महत्या केली. हाऊ कम? आणि नंतर शोध घेतला जातो तेव्हा लक्षात येतं, की जेफ्रीच्या बराकीतला तेवढा 2.5-1 मिनिटाचा काळ, ह्या काळामध्ये तिथे सगळं बंद आहे. व्हिडिओ कॅमेरे बंद आहेत, गार्ड झोपलेले आहेत आणि जेफ्रीची मान मोडते आणि त्याचा इहलोकीचा प्रवास संपवतो. आता तोच जेफ्री, त्याचं भूत हे अमेरिकन राजकारणात पण आलंय. जगभरातल्या अनेक नेत्यांना म्हणजे यूकेच्या प्रिन्सला त्याची सगळी मान-मरातब सोडावी लागली आहे. $19 बिलियन मध्ये वगैरे त्यांनी मिलियन्समध्ये काहीतरी ते सेटलमेंट केली अशी म्हणतात. तर याच जेफ्री संदर्भामध्ये आता अमेरिकेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. म्हणून मी म्हटलं, की अवघे उरले काही तास, की आपल्याला पण कळेल, की भारतीय 3 नावं जी आहेत, ज्याच्यात खूप दुरान्मे नरेंद्र मोदी यांचा संदर्भ येतो, की ते येणार आहे. तर त्या संदर्भामध्ये अनिल अंबानी मेल पाठवतात. हरदीप सिंग पुरी जे तेव्हा यूएनमध्ये होते, त्यांच्या पण संदर्भातले काही तपशील आहेत. पण ते कुठेही ज्या संदर्भात जेफ्रीचं नाव घेतलं जातं तसे नाही आहेत. पण असं असून सुद्धा आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्र्यांनी दावा केलाय, म्हणून मला जेफ्रीवरती पूर्ण बारकाईनं लक्ष ठेवायचं होतं आणि आत्ताच मी न्यूयॉर्क टाइम्सचा सविस्तर असा वृत्तांत वाचला. त्यांच्या 30 रिपोर्टर्सनी दीर्घकाळ 1.5-2 महिने जेफ्री संदर्भातली माहिती घेतली. पण ती फक्त जेफ्रीबद्दलची नाहीये. ती आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भातली. कारण डोनाल्ड ट्रम्पनी सातत्यानं सांगितलं, की जेफ्री एप्स्टीनबद्दल तो माझा मित्र होता वगैरे, पण असा पण नाही की फार क्लोज. पण आता ती मान्यता न्यूयॉर्क टाइम्सनी खोडून काढली. त्यांनी जवळपास जेफ्रीशी संबंधित असलेल्या त्याची जुनी मैत्रीण, त्या काळातल्या मुली, महिला, कारण मुळामध्ये हे लैंगिक शोषणाचं, अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचं प्रकरण आहे. आणि म्हणून त्या न्यूयॉर्क टाइम्सच्या आर्टिकलमध्ये प्रदीर्घ आर्टिकल आहे ते. मी त्याचा सारांशच काढलाय, जो मी आता सांगितला आणि त्या लेखाचं शीर्षक काय असावं? डॉनचा बेस्ट फ्रेंड, एप्स्टाईन आणि ट्रम्प महिलाचा पाठलाग करताना कसे एकत्रित आले. डॉनचा बेस्ट फ्रेंड म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची मैत्री कशी झाली, तर महिलांचा पाठलाग करताना ह्या दोघांची मैत्री झाली. आता काय झालंय, की राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्पनी त्यांच्या एप्स्टाईन बरोबरच्या मैत्रीला सतत कमी लेखण्याचा प्रयत्न केला. नाही, नाही, ठीक आहे वगैरे. पण आता जे न्यूयॉर्क टाइम्सनी दस्तऐवज आणि मुलाखती 30 लोकांच्या मुलाखती घेतल्यात. त्यातनं असं लक्षात आलं आणि आणून दिलं त्यांनी, की जेफ्री बरोबर डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत गाढे मैत्रीचे संबंध होते. आणि हा सगळा प्रकार महिलांचा पाठलाग कुठल्या कारणासाठी असतो तुम्हाला माहिती आहे. त्याच्यातनं घडलाय तो. द न्यूयॉर्क टाइम्सनी जेफ्री एप्स्टाईनचे पूर्वीचे 30हून अधिक कर्मचारी त्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या आणि एप्स्टाईन आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मार्गात जे लोक त्या काळात आले त्यांच्या मैत्रीदरम्यान, त्या सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या आणि मग द टाइम्सनी त्यांच्या नातेसंबंधावरती प्रकाश टाकणारा हा लेख लिहिलाय. जेफ्री एप्स्टाईन एक टेरिफिक माणूस होता आणि सोबत राहायला खूप मजेशीर होता. हे कोण म्हणतंय, तर डोनाल्ड ट्रम्प. कोणतेही औपचारिक नाते आमच्या दोघात नव्हते. ते दोघं बऱ्याच कॉमन पार्टीजना सोबत जायचे. परंतु
डोनाल्ड ट्रम्प नेहमी काळजी घ्यायचे, की जेफ्री बरोबर आपला कुठेही सार्वजनिक ठिकाणी वावर दिसता कामा नये. पार्टीत दिसला हरकत नाही, पण त्या पार्टीचेच फोटो आता मी टॅग केलेले आहेत. मी त्याचा चाहता नव्हतो, असं सतत ट्रम्प सांगत असतात. परंतु न्यूयॉर्क टाइम्सनी काय शोधलं बघा, जवळपास एक पाव शतक ट्रम्प आणि त्यांचे प्रतिनिधी एप्स्टाईन यांच्यासोबत त्याच्या नातेसंबंधाच्या बदलत्या अनेक परस्पर विरोधी अशी वर्णनं देत राहिली माध्यमांना. पण छायाचित्रकारांनी आणि वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप्समधनं काय दिसलं, तर 2000च्या दशकाच्या मध्यात या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला असला तरी, जवळपास दीर्घकाळ एप्स्टाईन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं घट्ट नातं होतं. म्हणजे एप्स्टाईनच्या मॅनहॅटन जेलमधल्या मृत्यूनंतरच जे जो की ट्रम्प यांच्या पहिल्या काळामध्ये झाला होता. त्यांच्या मैत्रीबद्दल आणि इतर सगळ्या गोष्टीबद्दल तेव्हापासून चर्चा सुरू झाली. आता ट्रम्प समर्थकांचं या संदर्भात बरचसं म्हणणं असं आहे, की हा डेमोक्रॅटिकचा कट आहे. कारण ट्रम्पनी ते म्हणायला सुरुवात केली होती. पण ह्यांनी असंच दाखवलंय, अनेक साऱ्या केस स्टडीज दाखवल्यात, की ज्याच्यामध्ये 2 दशकं न्यूयॉर्क आणि फ्लोरिडाच्या पार्टी सर्किटमधून ट्रम्प आणि एप्स्टाईन हे एकमेकांचे विश्वासार्ह सहकारी होते. 1990 ते 2000च्या दशकाच्या सुरुवातीला एप्स्टाईन मॅनहॅटन मॅन्शन्स आणि ट्रम्पच्या प्लाझा हॉटेलमध्ये किमान एक अटलांटिक सिटी कॅसिनोमध्ये आणि दोघांच्या पाम बीचवरती एकत्रित फिरताना दिसले गेलेत. ते एकमेकांच्या कार्यालयाला भेटही देत होते आणि वारंवार फोनवरती ते बोलत होते. पूर्वी एप्स्टाईनच्या कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या घरात ज्यांनी वेळ घालवला त्या महिलांनी हे सगळं न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टरना सांगितलंय. एप्स्टाईन इतर लोकांबरोबर कर, इंटरनॅशनल घडामोडी, मेंदू विज्ञान वगैरे गोष्टीवर चर्चा करू शकत होते. पण ट्रम्प बरोबर ते सेक्सबद्दल पण बोलत असत. आणि म्हणून ट्रम्प हे ह्या सगळ्या नातेसंबंधाला कितीही नाकारत असले, तरी स्पोर्ट्स इलस्ट्रेट स्विमसूट संस्काराच्या स्टार म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्टेसी विलियम्सचं त्यांनी स्टेटमेंट रेकॉर्ड केलंय आणि ज्यात त्यांनी कसं ग्रोप केलं होतं ट्रम्पनी वगैरे असे सगळे संदर्भ आहेत. ते बरेचसे रंजक आहेत. पण आपल्या दृष्टीने एवढंच महत्त्वाचं आहे, की जेफ्री एप्स्टीनच्या दस्तावेजाचा प्रकाशनचा काळ काही तासावरती आलाय. जेफ्री एप्स्टीन जो 2019 मध्ये मृत्यू पावला, जो सेक्स अपराधी आणि त्याच्या संदर्भातल्या अनेक दंतकथाचा तो मालक आहे. आता त्याच्या सगळ्याच दस्तऐवजाचं प्रकाशन आत्ता होणार आहे आणि त्याची क्रोनॉलॉजी जर बघितली आपण, तर ह्या वर्षी फेब्रुवारी 2025 मध्ये सुरुवातीला अटॉर्नी जनरल पॅम बॉन्डी यांनी पहिल्या टप्प्यातल्या म्हणजे वर्गीकृत न केलेल्या सगळ्या फाइल्स प्रकाशित केल्या होत्या. त्याच्यातनंच बराचसा गोंधळ झाला. जी 3 नावं मी आता सांगितली ती तेव्हा आली होती. जुलै 2025 मध्ये डी आणि एफ-बी-आयनी कोणताही क्लायंट लिस्टचा पुरावा नाही वगैरे असं म्हटलं. पण नंतर मात्र डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक असा दोघांचाही दबाव आला आणि इंटरेस्टिंगली रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक सदस्यांनी सभागृहातल्या इतकी एकी दाखवली, की शेवटी हो ना, हो ना करत डोनाल्ड ट्रम्पला त्या जेफ्री एप्स्टाईनच्या फाईल रिलीज करण्यासंदर्भातली मान्यता त्यांना द्यावी लागली. त्याचा पहिला बळी तर ते स्वतःच ठरले. कारण आता एप्स्टाईन संदर्भातल्या त्यांच्या नातेवरती हा न्यूयॉर्क टाइम्सचा जो लेख आत्ताच प्रकाशित झालाय, जो मी तुम्हाला सांगितला, त्याच्यावर अमेरिकेत वादळ येणार आहे. आणि ठीक आहे, अमेरिकन राष्ट्राध्यक्षावरती सहजासहजी इम्पिचमेंट म्हणजे महाभियोग चालत नाही. पण जे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच काही भारतीय नावं आली, तर त्याचा अर्थ काय होईल? तर जेफ्री एप्स्टीननं त्याचं जे एक स्पेशल आयलंड आहे, जे ते याच काळ्या कृत्यासाठी त्यांनी केलं होतं आणि अल्पवयीन मुलींचा 15-16 वर्षातल्या वापर केला. 30-35 पेक्षा अधिकच्या त्या मुली आहेत. तर त्यांचा वापर करून त्यांनी स्पायसारखे कॅमेरे लावले. तो मोसादचा एजंट होता, म्हणजे इस्रायलचा एजंट होता आणि त्याच्या माध्यमातून ते व्हिडिओ चित्रीकरण केलं आणि त्यांनी जगभरातले सगळे जे इन्फ्लुएन्सर्स होते, ते आपल्याशी कह्यात ठेवले. राजकीय नेते कह्यात ठेवले असं म्हणतात. तर त्यात आपल्या भारतातली कोणती नावं आहेत, ते थोड्याच वेळात कळेल. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या संदर्भामध्ये काही हिंट दिलेली आहे, पण मला त्याच्यावरती बोलायचं नाहीये. कारण जोपर्यंत अधिकृतपणे कुठली नावं येत नाहीत, तोपर्यंत बोलण्यात काही अर्थ नाही. पण हे सगळं जेफ्री एप्स्टीनचं प्रकरण किती रंजक आहे बघा. जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाही राष्ट्रामध्ये हे सध्या सुरू आहे. आपल्याकडे पण अशा संदर्भातल्या गुप्त दस्तऐवजाचा एक विशिष्ट कालावधी हवा, की त्या कालावधीनंतर हे सगळे कागदपत्र तुम्हाला बघायला मिळतील. कित्येकांचे चेहरे उघडे पडतील. थांबूया.